नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा प्रॅक्टिस सेट 2.5 पाहणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 2.5 पाहण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. ते म्हणजे डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, याला आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो. ठीक आहे, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. मग त्याच्या तीन कंडिशन्स आहेत. डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूनुसार तीन कंडिशन असतात. तर पहिली कंडिशन काय सांगते तुम्हाला की इफ डेल्टा इज इक्वल टू 0, इफ डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची जर किंमत 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. तर त्या इक्वेशनचे रूट्स रिअल असतात आणि दोन्ही रूट्स कसे असतात, इक्वल असतात. कधी, ज्यावेळेला डेल्टाची किंमत 0 असेल त्यावेळेला. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय सांगते की इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह जर असेल तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. तर ज्यावेळेला डेल्टाची किंमत पॉझिटिव्ह असेल म्हणजेच ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळेला त्या इक्वेशनचे रूट्स कसे असतात, तर रिअल असतात, पण ते कसे असतात, अनइक्वल असतात. ठीक आहे. आणि तिसरी कंडिशन काय सांगते तुम्हाला की इफ डेल्टा इज लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजेच काय, निगेटिव्ह व्हॅल्यू जर आली डेल्टाची तर त्यावेळेला त्या इक्वेशनचे रूट्स कसे असतात, दे आर नॉट रिअल. ठीक आहे. तर या तीन कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि या तीन कंडिशनचा वापर करूनच आपल्याला एक्सरसाइज 2.5 किंवा प्रॅक्टिस सेट 2.5 सोडवायचे आहे. ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 2.5 ला सुरुवात करूया. तर प्रॅक्टिस सेट 2.5 मधला पहिला प्रश्न जो आहे तो ऍक्टिव्हिटीवर आधारित आहे. तर काय दिलंय तुम्हाला, एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि काय सांगितलंय की त्याच्या बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली आहे 5 आणि दुसरी व्हॅल्यू दिली आहे -5. मग आत्ताच मी तुम्हाला तीन कंडिशन सांगितल्या होत्या की जर डेल्टाची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेला नेचर ऑफ द रूट्स काय असतात आणि ज्यावेळेला डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह, लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह असेल त्यावेळेला त्या इक्वेशनचे रूट्स कसे असतात. ठीक आहे. मग ते कंडिशन तुम्ही परत पाहू शकता. तर काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 5 आहे म्हणजेच ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. याचाच अर्थ नेचर ऑफ द रूट्स काय असतील, तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं की बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5 म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू कशी आहे, लेस दॅन 0. लेस दॅन 0 किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर काय सांगितली होती मी कंडिशन की रूट्स आर नॉट रिअल. तर रूट्स कसे असते, रूट्स आर नॉट रिअल, रूट्स आर नॉट रिअल. ठीक आहे. तर हे झालं आपलं पहिलं प्रॉब्लेम. तर दुसरा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला ऍक्टिव्हिटीवर आधारित आहे. तर काय दिलं आहे पहा तुम्हाला की सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू -7 दिलाय आणि उजव्या बाजूला दिलाय प्रोडक्ट ऑफ द रूट्स 5 दिलाय. ठीक आहे. तर याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, ते त्याच्यावरून तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन लिहायचंय. तर क्वाड्रेटिक इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला माहित पाहिजे जनरल क्वाड्रेटिक इक्वेशनचा, की क्वाड्रेटिक इक्वेशन इज इक्वल टू म्हणजेच जनरल क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म कशा स्वरूपात आपण क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करू शकतो. तर त्याचा फॉर्म असतोय क्वाड्रेटिक इक्वेशन इज, काय फॉर्म असते तर एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर हे जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन असतंय. तर याच्यात अल्फा प्लस बीटा जो आहे त्याला म्हणायचं सम ऑफ द रूट्स. अल्फा प्लस बीटा आहे जे त्याला काय म्हणायचं, सम ऑफ द रूट्स. प्लस आहे मध्ये म्हणून त्याला म्हणायचं सम ऑफ द रूट्स. आणि हा अल्फा इंटू बीटा जो आहे त्याला म्हणायचं प्रोडक्ट ऑफ द रूट्स. लक्षात आलं. काय सांगितलं मी की क्वाड्रेटिक इक्वेशन कुठल्या फॉर्मचं असतं, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच्यामध्ये अल्फा प्लस बीटाला सम ऑफ द रूट्स म्हटलं जातंय आणि अल्फा इंटू बीटाला प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हटलं जातंय. मग याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज ठेवून द्या. मग याच्यामध्ये जर व्हॅल्यूज ठेवल्या तर काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूटची व्हॅल्यू काय, -7. मग ते अगोदर ब्रॅकेट मध्ये ठेवा, -7 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय, प्रोडक्ट ऑफ द रूटची व्हॅल्यू द्या, किती आहे 5. म्हणजेच तुमचं इक्वेशन काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस 7x प्लस 5. म्हणजेच तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0.
ठीक आहे. तर हे झालं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर यानंतरचा दुसरा प्रश्न काय सांगितलं तुम्हाला की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर तुम्हाला काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेत आणि त्याच्यावरून तुम्हाला डिस्क्रिमिनंटची म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू काढायची. मग डेल्टाची व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतं, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. याचाच अर्थ तुम्हाला एबीसीच्या किमती काढायच्या आणि एबीसीच्या किमती मग तुम्ही कशा काढू शकता, तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुम्ही स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करून. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय म्हणावं लागेल, कम्पेअरिंग विथ काय, कशासोबत कम्पेअर करायचे तुम्हाला, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला काय भेटल, a ची व्हॅल्यू काय भेटल इथं, तर a च्या जागी इथं कोण आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. देअरफॉर a ची व्हॅल्यू झाली 1. b च्या जागी कोण दिसतंय तुम्हाला, b च्या जागी इथं 7 दिसतंय म्हणून b ची व्हॅल्यू झाली 7 आणि c च्या जागी कोण दिसतंय -1. मग डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, तर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, यालाच आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो. मग याच्यात काय करायचं, तुम्हाला व्हॅल्यूज ठेवून द्यायच्यात. मग बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 7 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे कोण 1 आणि इंटू सी म्हणजे काय -1 म्हणून तो ब्रॅकेट मध्ये ठेवला. मग 7 चा स्क्वेअर म्हणजे काय 49 मायनस इंटू मायनस इंटू मायनस काय होईल प्लस आणि 4 इंटू 1 म्हणजे 4 आणि 4 1 जा 4 म्हणजे 4. ठीक आहे. मग 49 प्लस 4 किती झाले 53. म्हणजेच तुमच्या डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू काय झाली 53. ठीक आहे. त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्याला देखील काय करावं लागेल, अगोदर कम्पेअरिंग विथ म्हणजे तुमच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत त्याला कम्पेअर करावं लागेल. तर कम्पेअरिंग विथ तुमचा स्टँडर्ड फॉर्म काय असेल, ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. का, कारण याच्यामधला जो व्हेरिएबल आहे तो y म्हणून त्याच्या फॉर्म मध्ये लिहिला आपण. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय झाली मग 2, b ची व्हॅल्यू काय झाली -5 आणि c ची व्हॅल्यू काय झाली 10. ठीक आहे. तर मग यावरून आपल्याला कशाची किंमत काढायची, डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढायची. मग डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. मग याच्यात ठेवा किमती, बी स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर -5 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे 2 इंटू सी म्हणजे 10. ठीक आहे. मग -5 चा स्क्वेअर काय होत आहे 25 मायनस 4 इंटू 2 4 2 जा 8 आणि 8 10 जा 80. ठीक आहे. मग 25 वजा 80, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा आणि 80 मधून 25 गेले किती राहिले 55. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या दुसऱ्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधल्या डेल्टाची व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला तिसरं इक्वेशन सॉल्व्ह करायचं. तिसरं इक्वेशन थोडंसं वेगळं आहे पण पद्धत तीच आहे. पहिली स्टेप काय आहे आपली, तर कम्पेअरिंग विथ कुणासोबत कंपॅरिझन करायचं आपल्याला, तर स्टँडर्ड फॉर्म सोबत. आणि स्टँडर्ड फॉर्म काय असते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग याची जर कंपॅरिझन केली तर आपल्याला काय दिसतंय, a च्या जागी इथं √2 आहे म्हणजे a ची व्हॅल्यू झाली √2, b च्या जागी कोण दिसतंय तुम्हाला 4 म्हणून b ची व्हॅल्यू झाली 4 आणि c च्या जागी काय दिसतंय तुम्हाला तर 2√2. ठीक आहे. तर या झाल्या एबीसी ची व्हॅल्यू. याच्यावरून आपल्याला किंमत काढायची डेल्टाची म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची. ठेवायच्या किमती. मग बी स्क्वेअर म्हणजे काय 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए म्हणजे काय √2 इंटू सी म्हणजे काय 2√2. मग 4 चा स्क्वेअर झाला 16. मग आता यांचा गुणाकार करताना काय लक्षात ठेवायचं, तर वर्गमुळातल्या बाहेरच्या संख्यांचा गुणाकार वेगळा आणि वर्गमुळातल्या संख्यांचा गुणाकार वेगळा. मग वर्गमुळातल्या बाहेरच्या संख्या कोण आहेत, इथं आहे 4 आणि इथे आहे 2 म्हणजे 4 दोन्ही 8 झाले. आणि कालच सांगितलं होतं मी तुम्हाला की वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, ज्या वेळेला दोन्ही वर्गमुळामध्ये जर सारख्या संख्या असतील तर त्यांचा गुणाकार काय होतोय, त्यांचा फक्त वर्गमूळ निघून जातोय, ती संख्या जशाल तशी राहते. याचा अर्थ वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय 2. ठीक आहे. म्हणजेच 16 वजा 8 दोन्ही 16 म्हणजे 16 वजा 16 किती झाले 0 म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू झाली 0. ठीक आहे. तर त्यानंतरचा तिसरा प्रश्न काय दिला आहे तुम्हाला पहा की डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट्स. काय दिलेलं आहे की तुम्हाला काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेत आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सच्या अगोदर डिस्क्रिमिनंट काढायचे आहेत आणि मग त्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून या इक्वेशनचे रूट्स कसे असतील ते तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. मग अगोदर काय करूयात आपण याचे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढू. आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, ए बी आणि सी ची गरज असते. मग पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करावं लागेल. कोणासोबत, कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय असते मग तुमचा ax स्क्वेअर
प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 म्हणजेच ए ची व्हॅल्यू काय झाली इथं ए च्या जागी इथं 1 आहे म्हणून ए ची व्हॅल्यू झाली 1 कॉमा बी च्या जागी कोण दिसते तुम्हाला -4 म्हणून बी ची व्हॅल्यू -4 आणि सी च्या जागी काय दिसते तुम्हाला 4 म्हणून सी ची व्हॅल्यू झाली 4. मग देअरफॉर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढायची त्याचा फॉर्म्युला काय असते b² - 4ac. ठेवा किंमत त्याच्यामध्ये b² म्हणजेच काय -4 चा स्क्वेअर -4 इंटू a म्हणजे 1 इंटू c म्हणजे 4. मग 4 चा स्क्वेअर काय झाला 16 -4 असो +4 असो त्याची व्हॅल्यू म्हणजे त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असते -4 = 16. ठीक आहे म्हणजे 16 - 16 काय झाले 0 म्हणजेच काय की डेल्टाची व्हॅल्यू काय झाली 0 आहे. मग तीन कंडिशन आपण सुरुवातीलाच पाहिले होते की डेल्टाची जर व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स कसे असतात रियल अँड इक्वल. मग देअरफॉर द रूट्स आर रियल आणि कसे असतात इक्वल. ठीक आहे ही झाली पहिली कंडिशन आपण पाहिली होती की डेल्टाची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याचे रूट्स कसे असतात रियल आणि इक्वल. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये बी आपल्याला तेच करावं लागेल. पहिल्यांदा काय करावं लागेल की दिलेले इक्वेशन अगोदर कम्पेअर करावं लागेल. कोणासोबत तर तुमच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. म्हणजेच दिलेले इक्वेशन कम्पेअर करायचे तुम्हाला कंपेअरिंग विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजेच a ची व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला a च्या जागी दिसते 2 म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 2 कॉमा b ची व्हॅल्यू झाली -7 आणि c ची व्हॅल्यू झाली 2. ठीक आहे मग याच्यावरून काय काढायचं आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. मग b² म्हणजे काय -7 चा स्क्वेअर -4 इंटू a म्हणजे काय 2 इंटू c म्हणजे 2. मग -7 चा स्क्वेअर काय होईल 49 मायनस 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16. ठीक आहे मग 49 - 16 म्हणजेच काय 33. मग डेल्टाची व्हॅल्यू आली आहे 33 म्हणजेच काय ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजेच काय ग्रेटर दॅन 0 म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू झाली ग्रेटर दॅन 0. मग त्यानंतर आपण दुसरी कंडिशन पाहिली होती की जर डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात रियल आणि अनइक्वल. म्हणजेच काय देअरफॉर द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. The roots of the given equation are real and unequal. त्यानंतर तिसरा प्रॉब्लेम काय दिला आहे m² + 2m + 9 = 0. पहिली स्टेप काय आपली त्याचं कंपॅरिझन करणं कोणासोबत दिलेल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. तर कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म काय असेल तुमचा या केस मध्ये व्हेरिएबल m असल्यामुळे आपण am² + bm + c = 0 लिहू शकतो. ठीक आहे म्हणजेच a ची व्हॅल्यू काय झाली a ची व्हॅल्यू झाली 1 कॉमा b ची व्हॅल्यू काय झाली 2 b = 2 कॉमा c ची व्हॅल्यू काय झाली 9 म्हणजेच डेल्टा b² - 4ac b² म्हणजेच काय 2 चा स्क्वेअर -4 इंटू a म्हणजे 1 इंटू c म्हणजे 9. मग 2 चा स्क्वेअर झाला 4 -4 × 4 आणि 4 × 9 36 म्हणजेच 4 - 36 काय झाले -32 म्हणजेच आता -32 म्हणजे निगेटिव्ह आली डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजेच काय असते लेस दॅन 0 आणि डेल्टाची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात इक्वेशनचे रूट्स आर नॉट रियल. दी रूट्स आर नॉट रियल दिलेल्या इक्वेशनचे रूट्स हे रियल नसतील. ठीक आहे तर चौथ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलंय पहा की तुम्हाला दोन रूट्स दिलेत. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय दिले तुम्हाला रूट्स दिलेत आणि त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे. आतापर्यंत आपण काय केलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं होतं त्याचे रूट्स फाइंड केले होते. आता त्याच्या उलट दिले. आता तुम्हाला रूट्स दिलेत आणि त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. मग अगोदर काय करायचं की दिलेल्या रूट्सला अल्फा आणि बीटा असं अगोदर कन्सिडर करावं लागेल. दिलेल्या दोन रूट्सला काय करावं लागेल अल्फा आणि बीटा असं कन्सिडर करावं लागेल. मग पहिल्यांदा काय म्हणायचं आपण की लेट पहिल्या व्हॅल्यूला म्हणायचं अल्फा = 0 अँड दुसऱ्या व्हॅल्यूला म्हणायचं बीटा. तर बीटाची व्हॅल्यू काय आहे 4. मग याच्यावरून काय करायचं आपल्याला तर पहिल्यांदा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची नंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची म्हणजे सम ऑफ द रूट्स काढायचं आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स काढायचं आहे. मग पहिल्यांदा काय म्हणायचं देअरफॉर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची. मग अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय 0 + 4 = 4.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कशाची व्हॅल्यू काढायची, अल्फा इंटू बीटा म्हणजेच अल्फा गुणिले बीटा. मग अल्फाची व्हॅल्यू आहे 0 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे 0 इंटू 4. 0 ने कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येते 0. ठीक आहे. मग याच्यानंतर आपलं याच्या अगोदर पण मी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॉर्म कशा प्रकारचं असतं. तर देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय फॉर्म असतंय तर एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 या फॉर्मचं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. ठीक आहे. मग याच्यात व्हॅल्यू ठेवा. तर देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली तुमची 4 इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आली आहे 0 इज इक्वल टू 0. म्हणजेच तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालं एक्स स्क्वेअर मायनस 4x. हा 0 लिहिला नाही तरी चालते. म्हणजेच तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याच पद्धतीने दुसरं गणित सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. तर दिलेल्या रूट्सला काय कन्सिडर करायचं, एकाला अल्फा आणि दुसऱ्याला बीटा. म्हणून लेट अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू -10. मग पहिल्यांदा काय करायचं, अल्फा आणि बीटा च्या व्हॅल्यूवरून काय काढायचं आपल्याला, अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स काढायचे आणि नंतर अल्फा इंटू बीटा म्हणजेच प्रोडक्ट ऑफ द रूट्स काढायचे. मग अल्फा प्लस बीटा, अल्फाची व्हॅल्यू काय आली आहे 3 आणि प्लस प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे -10. मग काय होईल आता हे 3 प्लस इंटू मायनस, चिन्हांचा गुणाकार काय झाला प्लस इंटू मायनस मायनस आणि हा 10 जशाला तसा. मग 3 - 10 काय झाला तर -7. ठीक आहे. आणि अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय, अल्फाची व्हॅल्यू आहे 3 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -10. मग 3 गुणिले -10 म्हणजेच काय झाले -30. म्हणून देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज म्हणजे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे कशा स्वरूपाचं असेल किंवा काय असेल, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय असतं जनरल फॉर्म, तर एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजेच काय की एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली आहे -7. मग मायनस व्हॅल्यू आली म्हणून ती अगोदर ब्रॅकेट मध्ये ठेवा, -7 इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पण मायनस आली म्हणून ती सुद्धा ब्रॅकेट मध्ये ठेवा, -30 इज इक्वल टू 0. मग देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस काय होईल, तर मायनस इंटू मायनस प्लस 7x आणि प्लस इंटू मायनस काय होईल -30 इज इक्वल टू 0. तर हे झालं तुमचं दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्यानंतर तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, तर दोन रूट्स आहेत, ते एक आहे 1/2 आणि दुसरा आहे -1/2. मग पहिलं काम काय आपलं की एकाला अल्फा गृहीत धरायचे दुसऱ्याला बीटा. लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 and बीटा इज इक्वल टू -1/2. मग पहिलं काम काय आहे आपलं की अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची. मग अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, अल्फाची व्हॅल्यू आहे 1/2 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -1/2. मग काय होईल इथं 1/2 जशाल तसा प्लस इंटू मायनस काय होईल -1/2. मग 1/2 मधून 1/2 गेले म्हणजेच काय 0 राहिला. नंतर कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, अल्फा इंटू बीटाची. मग अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय 1/2 इंटू -1/2. मग इथं काय करायचं, अगोदर चिन्हांचा गुणाकार करायचा. इथं काही चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे, इथं मायनस. प्लस इंटू मायनस काय होतंय मायनस. मग काय करायचंय, तर अंशांशाचा गुणाकार वेगळा, छेदाछेदांचा गुणाकार वेगळा. मग अंशाचा गुणाकार काय झाला 1 गुणिले 1 म्हणजे 1 आणि छेदांचा गुणाकार काय झाला 2 दुनी 4. ठीक आहे. मग देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, तुमचं मिळणारे इक्वेशन कुठल्या प्रकारचं असणार आहे, तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय स्वरूप असतं त्याचं, तर एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ठेवा याच्यात व्हॅल्यू. तर एक्स स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय आहे तुमचा 0 इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा काय आलाय तुमचा, तर मायनस ऑफ 1/4 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल, तर एक्स स्क्वेअर
प्लस इंटू मायनस काय होईल मायनस 1/4 इज इक्वल टू 0. मग तुम्ही याला असंही ठेवलं तरी चालतंय किंवा काय करावं लागेल तुम्हाला हा छेद काढून टाकावं लागेल आणि छेद काढून टाकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 4 ने गुणावं लागेल मल्टिप्लाइंग बाय 4 तर 4 ने गुणल्यानंतर काय होईल याला जर 4 ने गुणलं तर ते झालं 4x² आणि मायनस याला जर 4 ने गुणलं तर काय होईल 1/4 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 4 कॅन्सल झाला याचा अर्थ इथे उरला 1 इज इक्वल टू 0. तर हे झालं तुमचं तिसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. मग त्याच्यानंतर शेवटचं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे त्याचे रूट्स थोडेसे वेगळे दिले. ठीक आहे. त्याचे रूट्स थोडेसे वेगळे दिलेत. मग पहिल्यांदा आपलं काम तेच आहे पद्धत तीच आहे की लेट अल्फा इज इक्वल टू 2 मायनस रूट 5 अँड बीटा इज इक्वल टू 2 प्लस रूट 5. ठीक आहे. मग पहिलं काम काय आपलं की अल्फा प्लस बीटाच्या किमती काढायच्या. मग अल्फा म्हणजे कोण आहे तुमचा 2 मायनस रूट 5 प्लस बीटा म्हणजे काय आहे तुमचा 2 प्लस रूट 5. मग इथं काय होईल आता हा मायनस रूट 5 आणि प्लस रूट 5 कॅन्सल झाला म्हणजेच काय 2 प्लस 2 झाला 4 आणि नंतर कशाची व्हॅल्यू काढायची अल्फा इंटू बीटाची. मग अल्फा म्हणजे काय आहे तुमचा 2 मायनस रूट 5 इंटू बीटा म्हणजे काय आहे 2 प्लस रूट 5. ठीक आहे. मग आता इथं काय आलेले पहा तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये आहे 2 मायनस रूट 5 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे 2 प्लस रूट 5. ठीक आहे. मग याच्यावरून तुम्हाला एक सूत्र आठवलं पाहिजे की एका ब्रॅकेट मध्ये a मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये जर a प्लस बी असेल तर फॉर्म्युला काय असते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. म्हणजेच इथं काय झालं a स्क्वेअर म्हणजेच 2 चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजेच काय रूट 5 चा स्क्वेअर म्हणजेच काय 2 चा स्क्वेअर झाला 4 आणि रूट 5 चा स्क्वेअर. आता रूट 5 चा स्क्वेअर स्क्वेअर केला तर काय होईल तर इथलं फक्त रूट निघून जाईल म्हणजे मायनस 5. म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय झाली तर 4 मायनस 5 म्हणजेच मायनस 1. ठीक आहे. मग तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय असेल तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तर x स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून द्या तर x स्क्वेअर मायनस ऑफ अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आलेली आहे 4 इंटू x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आली आहे -1. मग -1 व्हॅल्यू आली म्हणून ती ब्रॅकेट मध्ये ठेवली इज इक्वल टू 0. देअरफॉर x स्क्वेअर मायनस 4x आणि प्लस इंटू मायनस काय झाला -1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर शेवटच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पहा तर दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत आणि त्या दोन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय सांगितले आहेत की रिअल आणि इक्वल आहेत. मग सगळ्यात सुरुवातीला प्रॅक्टिस सेटच्या सुरुवातीला मी काय सांगितलं होतं की डेल्टाच्या व्हॅल्यूवरून 3 कंडिशन असतात की डेल्टाची व्हॅल्यू जर 0 असेल तर रूट्स कसे असतात रिअल आणि इक्वल असतात. याचाच अर्थ दिलेल्या इक्वेशनचे रूट्स रिअल आणि इक्वल आहेत म्हणजेच काय की डेल्टाची व्हॅल्यू 0 असली पाहिजे. ठीक आहे. मग पहिल्यांदा तर आपल्याला काय करावं लागेल की याच्यावरून ABC चे व्हॅल्यू काढून घ्यावे लागतील आणि मग डेल्टाची व्हॅल्यू 0 कन्सिडर करून घ्यावी लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला K ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. याच्यातून आपल्याला काय K चे व्हॅल्यूज काढायचे. ठीक आहे. मग पहिल्यांदा तर काय म्हणावं लागेल आपल्याला ABC चे व्हॅल्यू काढण्यासाठी तर कंपेअरिंग विथ दिलेल्या इक्वेशनला कंपेअर करावं लागेल कोणासोबत तर तुमच्या स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म सोबत. काय असतंय ते ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग याच्यावरून a ची व्हॅल्यू काय झाली a ची व्हॅल्यू झाली 3 कॉमा b ची व्हॅल्यू काय झाली k कॉमा c ची व्हॅल्यू काय झाली 12. ठीक आहे. मग याच्यावरून काय सांगितलं तुम्हाला आता कंडिशन काय सांगितली की दिलेल्या इक्वेशनचे रूट्स कसे आहेत रिअल आणि इक्वल आहेत. मग काय म्हणायचं की द रूट्स आर रिअल अँड इक्वल. द रूट्स आर रिअल अँड इक्वल. मग रूट्स जर रिअल आणि इक्वल असतील तर याचा अर्थ काय की डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac याची किंमत काय असणार आहे 0. ठीक आहे. मग याच्यात याची व्हॅल्यू ठेवा बी स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर k चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a म्हणजे काय 3 इंटू b म्हणजे काय 12. ठीक आहे. याची व्हॅल्यू असणार आहे 0. मग k चा स्क्वेअर म्हणजे k स्क्वेअर मायनस चारित्रिक 12 आणि 12 गुणिले 12 म्हणजे काय 12 चा वर्ग असते 144 बरोबर 0. ठीक आहे. म्हणजेच काय
तर हा k चा स्क्वेअर आहे आणि मायनस हा 144 कुणाचा स्क्वेअर आहे 12 चा स्क्वेअर आहे इज इक्वल टू 0. मग परत काय हा आहे a चा स्क्वेअर हा आहे b चा स्क्वेअर. मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय असते एका ब्रॅकेट मध्ये a प्लस b दुसऱ्यामध्ये a मायनस b म्हणजेच काय की एका ब्रॅकेट मध्ये k प्लस 12 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय असेल k मायनस 12 इज इक्वल टू 0. वाटलं तर तुम्ही ब्रॅकेट मध्ये फॉर्म्युला लिहू शकता काय की सिन्स a प्लस b into a minus b is equal to a square minus b square असा फॉर्म्युला लिहू शकतात. ठीक आहे. म्हणजेच काय या दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 याचा अर्थ काय की पहिल्या ब्रॅकेटची तरी व्हॅल्यू 0 असली पाहिजे किंवा दुसऱ्या ब्रॅकेटची तरी व्हॅल्यू 0 असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच काय की k ची व्हॅल्यू काय झाली +12 उजवीकडे गेल्यामुळे -12 झाली किंवा k ची व्हॅल्यू -12 उजवीकडे गेल्यामुळे काय झाली +12. तर ही झाली पहिल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधल्या k ची व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय दिले पहा kx इन ब्रॅकेट x - 2 + 6 इज इक्वल टू 0. मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की या kx न ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल गुणून घ्यावं लागेल. मग काय होईल पहिल्यांदा kx * x k जशाला तसा आणि x * x म्हणजे काय x चा स्क्वेअर मायनस 2 * kx 2 * kx काय होईल 2kx आणि हा +6 जशाला तसा. काय केलं आपण या kx न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. मग आता काय करायचं तुम्हाला तर याची कंपॅरिझन करायची आहे स्टँडर्ड फॉर्म सोबत. कंपेअरिंग विथ काय असते तुमचा स्टँडर्ड फॉर्म तर ax² + bx + c इज इक्वल टू 0. म्हणजेच काय की याच्यावरून a ची व्हॅल्यू काय झाली k, b ची व्हॅल्यू काय झाली -2 * k, c ची व्हॅल्यू काय झाली 6. मग याच्यावरून आता सांगितलंय काय तुम्हाला की दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे आहेत रियल अँड इक्वल. द रूट्स आर रियल अँड इक्वल. याचाच अर्थ काय की डेल्टाची व्हॅल्यू देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac याची व्हॅल्यू असणार आहे 0. म्हणजेच काय की b² म्हणजे कोणाचा स्क्वेअर -2k ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 * a म्हणजे k * c म्हणजे 6. ठीक आहे. मग -2k चा स्क्वेअर कधीही पॉझिटिव्ह असतं. मग -2 चा स्क्वेअर झाला 4 आणि k² चा स्क्वेअर k² मायनस 4 सक 24 संख्यांचा गुणाकार झाला 24 आणि 24 गुणिले काय झाला 4 सक 24 गुणिले k म्हणजे 24k. ठीक आहे. याची किंमत असणार आहे 0. मग आता या दोघात काय कॉमन निघतंय पहा तर अगोदर संख्यांमध्ये काय कॉमन निघतंय ते पहा 4 आणि 24 मध्ये काय कॉमन निघतंय तर 4 आणि k² आणि k मध्ये काय कॉमन निघल k. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील 4k² मधून 4 कॉमन काढलाय k² मधून k कॉमन काढलाय. याचा अर्थ राहिला कोण फक्त k आणि मायनस. तर 24 न 4 ला 24 ला 4 न भाग द्या काय होईल 4 सख 24 आणि हा k तर कॉमन काढलेला आहे म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहील फक्त k - 6 आणि इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता काय होईल या दोन कंसांचा गुणाकार कंसांचा म्हणण्यापेक्षा या दोन टर्मचा गुणाकार आहे 0. म्हणजेच काय की एकतर 4k ची तरी व्हॅल्यू 0 असली पाहिजे किंवा या ब्रॅकेटची तरी व्हॅल्यू 0 असली पाहिजे. ठीक आहे. मग 4k ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजेच काय k इज इक्वल टू 0 गुणाकारातला 4 भागाकारात म्हणजे k ची व्हॅल्यू झाली 0. 0 ने कुठल्याही संख्येला भाग दिला तर काय येते उत्तर 0 आणि दुसऱ्या बाजूला काय होईल k -6 चा उजवीकडे केल्यास काय होईल +6. पण याच्याकडे नीट पाहिलं तुम्ही तर तुमच्या काय लक्षात येईल बरं आता की k म्हणजे कुणाची व्हॅल्यू आहे a ची व्हॅल्यू आहे. k म्हणजे काय आहे a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू k आहे. पण सगळ्यात सुरुवातीला तुम्ही काय पाहिलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असते ax² + bx + c इज इक्वल टू 0 आणि त्याच्यामधल्या a b c या काय असतात तर रियल नंबर्स असतात. आणि त्याच्यानंतर एक कंडिशन सांगितली होती कुठली की a इज नॉट इक्वल टू 0. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू कधीच 0 असू शकत नाही. ठीक आहे. मग a ची व्हॅल्यू कधीच 0 असू शकत नाही. मग a ची व्हॅल्यू 0 असू शकत नाही म्हणजेच काय k ची पण व्हॅल्यू 0 असू शकत नाही. बट a is equal to k and a is not equal to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी a ची व्हॅल्यू कधीच 0 असू शकत नाही. म्हणजेच काय की k ची पण व्हॅल्यू 0 असू शकत नाही. म्हणजे ही व्हॅल्यू तुमची कॅन्सल झाली k ची. म्हणजेच काय की k ची व्हॅल्यू काय असणार आहे k = 6. तर हे झालं तुमच्या दुसऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. ठीक आहे.